मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, असं म्हणत म्हणत ही पावलं अनेक क्षेत्रात तीच पुढं गेली आहेत. साता समुद्रापार डंका वाजवत आहेत. 352 वर्षापूर्वी ज्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच दिवशी हे गाणं ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले. आणि आजच्या कलाकारांनी म्हणजे गायक आणि वाद्यवृंद यांनी अप्रतिम सादरीकरण केलं. आपण सुरुवातीला ह्या दिवसाचं निमित्त साधून टाळ्यांचा कडकडाट करूया. आजचा हा 352वा राज्याभिषेक दिन शांताबाईंच्या सिद्धहस्त काव्यानं आणि दिदींच्या संगीतानं संस्मरणीय झाला. लता दिदींनी आनंद घन या नावानं ज्या मोजक्या चित्रपटांना संगीत दिलेलं आहे त्यातला हा चित्रपट. हे गाणं खूप मोठं असल्यानं तुकड्या तुकड्यात रेकॉर्ड केलं होतं. काही श्लोक हृदयनाथांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे होते. त्याला साथीला वाद्यांची योजना नव्हती, त्यामुळे श्लोक रेकॉर्डिंगच्या वेळेला वादक जेवायला निघून गेले. पण दिदींना श्लोकांच्या मागे व्हायब्रोफोन हवा होता. वादक तर नव्हते. मग दिदींनी उषाताईंना तो कसा वाजवायचा हे शिकवलं आणि यापूर्वी कधीही व्हायब्रोफोन वाजवला नसताना थोड्याशा सरावानंतर उषाताईंनी तो वाजवला सुद्धा. अशी सांगीतिक जादू फक्त मंगेशकरच करू जाणे. तर आता यानंतर ऐकणार आहोत झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील भक्तिरसाचं भावपूर्ण गीत. भक्त दामाजी पंत आणि पांडुरंगाच्या असीम भक्तीच्या या चित्रपटासाठी गदी माडगुळकरांनी समर्पक गीतं लिहिली आहेत. कथा पुढं घेऊन जाणारी ही गीतं कानडा राजा पंढरीचा, झाला महार पंढरीनाथ, निजरूप दाखवा हो. निजरूप दाखवा हो हे गाणं पुराणातील, रामायण महाभारतातील अनेक उपमांनी नटलेलं गाणं. जसं भक्तिरसानं आणि कारुण्यरसानं ओथंबलेलं हे गाणं आहे, तसंच शाहू मोडक यांचा अभिनय देखील बघण्यासारखा आहे. शब्द प्रभू गदिमांच्या प्रतिभेची साक्ष पटवणारं आणि बाबूजींच्या स्वरांनी आर्तभाव उमटलेलं हे गीत विष्णू ही देवता असलेल्या या पुरुषोत्तम मासात ऐकायचा आपल्याला चांगला योग आहे. सादर करत आहेत डॉक्टर सुनील पटवर्धन.